चला प्रवीण सर, यस फायनल आपल्यासाठी जरूर जोडली जाईल. कॉम्बिनेशन कॉमेंट्री जरा. हा नक्कीच बोराडे. मी पण मराठीकडे वळतोय. हिंदू नववर्ष आहे. मराठी नूतन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. हा नक्कीच जुगलबंदी झाली तर बोराडे नाही ऐकणार मला उगाच. प्रवीण सर अगदी तुमच्या माहितीसाठी जरूर सांगेल. अगदी तुमच्या म्हणजे मी परवाच्या रजनीमध्येही सुद्धा वक्तव्य तेच केलं होतं. आपण या बॉल नंतर चर्चा जरूर करणार आहोत. जाऊया मॅचकडे. अर्थातच सलामीची जोडी या ठिकाणी श्रीवीरा बी टीमच्या मैदानात पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पहिला बॉल. यावेळी मात्र डॉट जरूर येतोय. बघा स्टेप आउट करण्याचा बोराडे फलंदाजाचा प्रयत्न होता. अशा वेळी गोलंदाजाने लेंथ छोटी केली आणि छोट्या लेंथमुळे फलंदाज मात्र अडचणीत आलाय आणि पहिलाच चेंडू जातोय तो निर्धाव. अगदी आतापर्यंत या गोलंदाजाला आपण अनुभवलं तर वेदांत पाहतोय, परंतु नक्कीच जसं स्पेल हाताळला गेलाय एक व्हेरिएशन चेंज पाहायला मिळाले होते आणि त्याच्यानंतर मात्र इथे आता पहा थोडी गती वाढवली गोलंदाजीमध्ये आणि तदनंतर मात्र बॅटची कडा घेऊन बॉल. नक्कीच बोराडे, कारण पहिला चेंडू होता स्टेप आउट करताना फलंदाजाचा जो मारण्याचा प्रयत्न होता, जो मनसुबा होता तो उधळून लावला एक शॉर्ट पिच चेंडूने गोलंदाजाने. त्यानंतर मात्र त्याला बॅकफुटवर ठेवल्यानंतर एक समोर चेंडू टाकला आणि थोडासा टर्न मिळाला आणि टर्न मिळाल्यानंतर चेंडू सरळ विसावतोय तो बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला हादरा मिळतोय तो बीड संघाला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 0 धावसंख्येवर. एकंदरीत प्रवीण सर चर्चा करायला गेलं तर नक्कीच अगदी कर्जत तालुक्यातील नामवंत दादा टीम म्हणून जिची ओळख आहे श्रीवीरा बी टीम. अगदी या परिसरात वासरे कोंड्यावरती सुद्धा आपलं अधिराज्य अनेक वर्ष गाजवताना दिसून आलेली टीम आहे. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर भिवंडी परिसरातून आज या कणबे नगरीत दाखल झालेली टिंबिवली टीम आहे. आत्तापर्यंत टिंबिवली टीमचा एक दैदिप्यमान प्रवास सुद्धा आजच्या रजनीमध्ये आपण पाहिलाय. अंतिम सामना जरूर त्यांच्या वाट्याला आलाय. अगदार आहेत खरं म्हणायला गेलं तर अंतिम सामना खेळण्यासाठी, परंतु यावेळी बी टीम सुद्धा तितकीच कसलेली आहे. जसं उमरोली टीमचा एक प्रदर्शनी खेळ आतापर्यंत 2 मॅचेसमध्ये आपण या रजनीमध्ये पाहिलाय. अगोदरच्या रजनीमध्ये ते क्वालिफाय जरूर झाले ते, परंतु वेदांचा नेक्स्ट बॉल पाहूयात. चांगला बॉल. डावखऱ्या हाताच्या फलंदाजासमोर सुद्धा न बिचकता न घाबरता गोलंदाजी करतोय वेदांत. आत्तापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 0. अजूनही भोपळा फोडलेला नाही आहे संपूर्ण टीमने. बीड संघ 3 चेंडू निर्धाव खेळून काढतोय. 2 षटकांचा सामना आहे. प्रेक्षकांची गर्दी अलर्ट आहे. सकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक हे A1 ट्रॉफी 2025 पाहायला आलेत त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. चांगला फटका. यावेळी जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात आणि परतीचा प्रवास करावा लागेल तो मैदानात. खंडूला आणखी एक विकेट जाते. जबरदस्त दुसरा हादरा. जसं म्हटलं गेलं की बोराडे तसं पाहायला गेलं तर आपण या खंडूची फलंदाजी अजय दिघे यांची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये अतिशय रोमार्चक पद्धतीने याची फलंदाजी मी पाहिली. रोमार्चक सामन्यांमध्ये निर्णायक खेळी त्याने या श्रीवीरा बीड संघाकडून केल्या आणि संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवलं. पण तोच खंडू मात्र निराश हताश मनानं पॅव्हिलियनमध्ये पाहायला मिळतोय. कारण फुलटॉस चेंडू होता. खरं तर आर पार स्टेडियम पार सीमारेषेबाहेर जायला हवा होता पण गेलं नाही. क्रिकेटमध्ये असं म्हणतो ना आपण की आपण जी गोष्ट विचार करतो ती कदाचित होत नसते. अगदी अगदी जसं तुम्ही म्हटलं होतं की क्रिकेट जर म्हटलं गेलं तर जरदरची भाषा क्रिकेटमध्ये करता येत नाही आहे. बाकी तर तुम्ही जरूर वर्तवू शकता परंतु ती सत्यात उतरतील याची तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत. हां नक्कीच, कारण प्रेडिक्शन जे असतं ते कधीही फेल होऊ शकतं. तुमची भाकीतं तुमची भविष्यवाणी अगदी चांगली फोल ठरवणारे अनेक, कारण IPLचा तुम्ही सामना पाहिला असेल एक शर्माने काढलेला IPLचा आत्ता डॉट जरूर आलाय. फार चांगली गोलंदाजी वेदांत पाटीलची राहिली आतापर्यंत. आपण पाहतोय मेडन षटक कदाचित. यस, एकही धाव फलकावरती नाहीये 5 बॉल मध्ये. जर हे मेडल षटक आलं तर मला वाटतं स्पर्धेत दुसरं मेडल षटक सुद्धा पाहायला मिळेल, परंतु तिसरं. परंतु अंतिम सामन्यात मेडल षटक आलं तर मात्र मी तर म्हणेल टिंबिवली टीम सध्या खुशीमध्ये गाजरे जरूर काही. बघा जगदीशदादा देशमुख खूप मेहनत घेत आहेत ते स्पर्धा यशस्वी करण्याकरता आणि मेडन षटक आपण म्हटलं होतं पण येतोय उत्तुंग असा षटकार. यालाच म्हणतात क्रिकेट जो सरड्यासारखा रंग बदलतो.
गीताकडे वळलो बोराडे सर तर प्रल्हाद शिंदे साहेबांची ही भक्तिगीतं अजरामर आहेत. कारण आज कोणत्याही घरी सत्यनारायणची जर पूजा असली तर ही भक्तिगीतं लावल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही. क्रिकेटचा हा महाकुंभ मेळा अर्थातच असं म्हटलं जातं ना, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो शेवटचा क्षण आपण पाहतोय. अंतिम सामना आपल्या भेटीला जरूर आहे. हा अर्थातच शेवटचा क्षण नक्कीच गोड होणार कारण कोणाला तरी बाईक मिळणार, कोणाला तरी सायकल मिळणार, कॉमेंटेटरचे पेमेंट होणार, त्यामुळे तुम्ही खुश, प्लेयर खुश, सगळेच खुश. शेवटचा क्षण, शेवटच्या क्षणाची आतुरतेने वाट बघतात जे थेट प्रक्षेपण या स्पर्धेचे करतात. सिंगल मिळतंय, धावफलकावर धावा लागल्यात त्या सात सात चेंडूंमागे या 7 धावा आल्यात. एक षटकार आला होता फलंदाज जयच्या बॅटमधून श्रीवीरा बीड आणि टेंबिवली या दोन संघादरम्यान ही सुरू लढत आहे अंतिम सामन्याची. आणि इथे मात्र जबरदस्त फटका येतोय, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. षटकार, 13 धावा धावफलकावर लागतात. हा उत्तुंग असा षटकार ठोकलाय पूल जो बॉडी वेट आहे टेनिसमध्ये तो संपूर्ण ऑनसाईडला झोकला जातो आणि त्याच्यामुळे ऑनसाईडला मिडविकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग या रिजनमध्ये तुम्हाला जास्त षटकार पाहायला मिळतात. लॉंग ऑनमध्ये फार कमी मिळतात, पण मिडविकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग या क्षेत्रामध्ये षटकार फुलांचा गुच्छ जसा असतो त्या गुच्छाप्रमाणे हे षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव चेंडूची सांगता होती, पुन्हा एकदा फुलटॉस चांगला चेंडू आहे. फटका. फलंदाज बाद झाला म्हणजे फटका चांगला म्हणता येणार नाही आहे. पॉवर जनरेट जी करायची होती, टायमिंग फक्त केलं होतं आणि उंच उडाला होता चेंडू. रिव्ह्यू घेतलाय कशासाठी? वेस्ट साईड, वेस्ट साईड का अंपायर? हां चला संदीप माने अंपायर वेस्ट साईड बघा आहे की नाही. झोपी गेलेला जागा झाला. एक सिरियल आली होती बोराडे, तसं अंपायरनं आपल्याला जागा करावं लागलं. बऱ्याच वर्षापूर्वी एक सिरियल आली होती, फेअर डिलेव्हरी आहे. कर्जतमध्ये बोराड्यांच्या समवेत मजा आहे ते समालोचन करायला. निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाचं सुद्धा सकाळ सकाळ पूजन केलं आपल्या डीजे मास्टरने. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती तो गणपती. टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावर आली आहे 13. क्या 13 क्या मेरा क्या लेकर आए थे बोराडे, क्या लेकर जाओगे? सिर्फ आपने जो नाम कमाया है वो नाम ही आप लेकर जाओगे. 13 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील इनिंग मध्ये. उंच उडवलेला फटका, झेल होण्याची शक्यता. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. आणखीन एक बळी मिळतोय तो गोलंदाजाला. डीजे लिटिल चॅम्प्स
ज्यावेळी पहिला आलं होतं जी मराठीला त्यावेळी कार्तिकी गायकवाडने सुद्धा खूप सुंदर हे गीत गायलं होतं, हे भक्तिगीत. आपण या सामन्याकडे वळूया. 13 धावा धावफलकावर लागल्या, 2 उडालेला फटका. नो मॅन्स लँड एरियामध्ये 14 धावा मिळतात आणि जिंकण्यासाठी टेंबिवली संघाला 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावा दुसऱ्या सत्रामध्ये. म्हणून दादा पवार या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतायत. येस, जाऊया मॅचकडे. अगदी अंतिम सामना आहे, कुशल मोमेंट वरती मॅच आहे. तर जरूर आपण पाहतो येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र 15 धाव संख्येची. त्रिफलाची दांडी गोल अगदी प्रवीण सर. आता फार आमचे स्कोरर अगदी बुद्धी चातुर्याचा खेळ त्यांच्याकडे जमला होता. प्रतीक पाटीलची विकेट गेली आहे. बघा या सामन्यामध्ये परत आलाय बीड संघ. नितीन धुळे याने परत आणले. 12 चेंडू 15 धावा समोरच्या संघाला करायच्या असल्या म्हणून काय झालं, मी जर माझे 100% एफर्ट दिलं, मी जर 100% मेहनत केली तर यश मलाही मिळेल आणि माझ्या संघालाही मिळेल. रफ्तार का सौदागर, अगदी मी तर म्हणेल गतिवान गोलंदाज. कर्जत तालुक्यात एक नामवंत गोलंदाजांमध्ये फास्टर गोलंदाज जर विचार करायला गेला तर नितीन धुलेची वर्णी जरूर पाहायला मिळते. अव्वल दर्जाची ती मी म्हणेल. परंतु यावेळी आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती प्रतीक पाटीलची विकेट घेऊन बराच कारनामा त्यांनी मैदानात घडवलाय. मी तर म्हणेल फार गोष्टी गुलदस्त्यात आहेत, त्या ओपन करणं चुकीचं असतं. परंतु नंतर आपण सगळं आपल्या समोर येणारे चित्र काय होईल, फायनलच्या नंतर काय परिस्थिती आहे ती मात्र आकडेवारी ज्याला म्हटली जाते त्या आकडेवारीचा खेळ आज मैदानात तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु नितीनने केलेलं कार्य सध्या मी म्हणेल फार लाजवाब पाहायला मिळालंय.
हा नक्कीच, कारण पहिल्याच चेंडूवर बळी मिळवलाय. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. नितीन धुळे बीड संघाकडून खेळताना अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. इथे त्रिफलाचित आणखी एक दांडी गुल होते. याही बॅटरला परतावं लागेल. तू चल मैं आया. खेळाडू उदो उदो करताना जरूर दिसत आहेत. मॅच मध्ये काय घडेल, कोण जिंकेल कोण हरेल याच्या पलीकडे उत्तम मामा यांच्याकडून येणार आहे का? या बॉलवरती जर विकेट नोंदवली नितीनने तर उत्तम मामा देशमुख यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. समीकरण क्रिकेट म्हटलं की आकड्यांचा खेळ. हजार मनुदादा पवार आणि जगदीशदादा देशमुख यांच्याकडून हजार रुपये. इथे जेल आली आहे. व्हॉट अ कॅच. आणि काय बनवले ती मात्र मॅच. मी म्हणेल अफलातून गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. मगाच्या सामन्यामध्ये आपण आतून लोंगलेला पाहिलं होतं, परंतु या सामन्यामध्ये नितीन धुले काय गोलंदाजी आहे. आता तर मात्र इथे धाबे सरळ दणानून सोडलेत. ते टिंबिवले टीमचे लो स्कोरिंग मॅचला रफ अँड टफ कशी बनवली जाते त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण नितीन धुले. अफलातून. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नितीन धुलेसाठी मित्रांनो. अगदी टिंबिवली टीमचा करिश्मा मैदानात गाजत असताना शेवटच्या क्षणाला नांगीत टाकण्यासाठी त्यांना मजबूर केलं जात आहे. ही परिस्थिती आहे मैदानात. क्रिकेट कधी रंग बदलेल. जसं मगाशीच म्हटलं आपण की शॅमिलियन सरडा आणि इंद्रधनुला जितके रंग पाहायला मिळत नाहीत तितके रंग क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सातत्यपूर्ण बदलणारा क्रिकेट हाच सांगून जातोय की नितीन धुले नावाचं वादळ गोलंदाजीतलं सध्या मैदानावरती प्रस्थापित झालंय. आता या वादळाला जर शांत करायचं असेल तर मात्र मोठं आक्रमण टिंबिवली टीमच्या बॅटरला मैदानात करावं लागेल. नेक्स्ट बॉल. मनुदादा पवार जगदीशभाई देशमुख यांचं प्रत्येकी हजार आणि तदनंतर आपण पाहतोय उत्तम मामा देशमुख यांच्याकडून 500 रुपये तब्बल 2500 रुपयांचा मानकरी. चांगला बॉल अगदी पायावरती फेकला होता. मी तर म्हणेल शरीराचा वेध या बॉलने घेतलाय. यष्ट्यांच्या थोडा बाहेर निरीक्षणात्मक कामगिरी केली तर पाहायला मिळालं, परंतु इथे मात्र एक सिंगल जरूर पाहायला मिळते. पहा प्रवीण सर, पहिल्या इनिंगकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा गोलंदाजी केली होती वेदांत पाटीलने आणि त्याच वेदांत पाटीलने पहिले 2 विकेट नोंदवत 5 बॉल डॉट फेकले होते आणि शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला होता तो मात्र जय धुलेने. अगदी खाली आहे. नक्कीच, पण बोराडे ज्या पद्धतीने नितीन धुळे गोलंदाजी करतोय सर्वोत्कृष्ट मी म्हणेन. कारण एक समोर चांगला संघ आहे, चांगले खेळाडू आहेत. अशा वेळेला आपलं 100% एफर्ट कसं देता येईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीन धुळे याची गोलंदाजी. अर्थातच, कारण यावेळी जर तुम्ही विचार करायला गेला ना की सामन्यातली एक कटुता होती तिला पूर्णपणे आपल्या बाजूला परास्त केलाय. म्हणजे विचार करा, ज्या टिम्युलिटीसाठी आपण उदो करत होतो आज पूर्ण रजनी त्यांनी गाजवली आहे. चांगला फटका आहे, हवाई हल्ला चढवलाय, क्षेत्ररक्षक येईल तो मात्र जय आणि याच जयने टिपलाय झेल. 1 मोर विकेट डाऊन. अगदी धोबी पछाड म्हटलं जाईल सध्या टिम्युली टीम साठी. तू चल मैं आया. फक्त जायची, हजेरी लावायची आणि मात्र मैदानातून बाहेर यायचं. समीकरण आता मात्र झुकलं गेलंय. खरं म्हणायला गेलं तर या मॅच मध्ये ते मात्र श्रीवीरा बीड टीम कडून अफलातून बॉलिंग अटॅक. नितीन धुले अगदी रणमशींचं कार्य करणारा हा, परंतु आता गोलंदाजीच्या जीवावरती आपला सामना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय.
वर षटकार आला आणि तोच षटकार जर नितीन धुळेने आता वाचवला तर दुसऱ्या षटकामध्ये या सामन्याला नक्कीच मजा येणार. अर्थातच ही जी विकेट आली आहे ना, या विकेटवरती नितीन धुलेने स्पष्ट करायला हरकत नाही आहे. जसे आमचे स्कोरर मित्र आमच्याकडे अपडेट जरूर देत आहेत, मी तर आजही सांगेल की यातली एक सायकल आता नितीन धुले जरूर घेऊन जाणार, यात कोणती शंका नाही आहे. चांगला फटका, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलेल फेक करेल, तोपर्यंत एकच धाव कंप्लीट. षटकाचा खेळ संपलाय. 6 बॉल होते, 4 विकेट आणि 2 धावा. काय गोलंदाजी झाली. प्रवीण सर काय सांगाल एकंदरीत या षटकाबद्दल? बघा, हे षटक जर 10-12 धावांचं असतं तर या मॅच मध्ये फायनल मध्ये कोण जिंकणार हे चित्र स्पष्ट झालं असतं. पण नितीन धुळेने केलेली मेहनत आणि त्या मेहनतीमुळे आता सांगता येत नाहीये टेंबिवली की बीड, सांगता येत नाहीये. अर्थातच अजूनही टेंबिवली टीमचा जर तुम्ही विचार करायला गेलं तर अगदी 9व्या ते 10व्या क्रमांकाचे बॅटर आहेत. म्हणजे अजूनही मैदानात त्यांच्या बाजूने मॅच बनू शकते. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय कधी कधी 6 बॉलमध्ये एकही धाव झाली नाही, तर कधी कधी 6 बॉलमध्ये 46 धावा सुद्धा मैदानात खर्च करणारे गोलंदाज आपण पाहिलेत. म्हणजे क्रिकेट खरोखर सरड्यासारखा रंग बदलणार आहे आणि याच सरड्याचे रंग आज मैदानात विविधतेने नटलेल्या A1 जोडी चषकामध्ये पाहायला मिळत आहेत. दोस्ती ग्रुपची कमाल आहे. पुढच्या वर्षी ओपनचा लॉट जरूर तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल, यात कोणती शंकाच नाही आहे. अफलातून मॅच मित्रांनो, मॅच जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी होऊन जाऊ द्या. इतकी लाजवाब मॅच, अंतिम सामना कसा हवाय याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात पाहतोय. अर्थातच जय आयर्या टेंबिवली आणि त्याच्या विरोधात श्रीवीरा बीड टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सह्याद्रीच्या कुशीत नटलेलं हे गाव आणि त्याचंही प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त, A1 जोडी चषकाची अंतिम लढत आपण अनुभवत आहे. अर्थातच सुधाकर भाऊ गारे आणि जगदीशभाई देशमुख यांच्या नावाने असलेली स्पर्धा फार उच्चांक गाठताना दिसून येते. इथे बॅटची कडा जरूर घेतली आहे, परतावं लागेल ते मात्र यागी परेशला. आणखी एक विकेट जाते. व्हॉट अ बॉलिंग अटॅक, मला विसरून चालणार नाही. अर्थातच ओमकार आशाणीच्या मैदानावरती झालेली गेल्या 7 ते 8 वर्षांपूर्वीची टुर्नामेंट होती आणि तसाच दैदिप्यमान खेळ या बीड टीमने त्या मैदानावरती दाखवला होता. त्याच्यात तर मी म्हणेल तेजस होते, खंडू होते, त्याच्यानंतर जय होते, नितीन होते, बाकीचे माहीत नाही, माही पण होते. परंतु आता नवीन खेळाडूंचा भरणा सुद्धा श्रीवीरा बीड टीम मध्ये पाहायला मिळतोय. म्हटलं जातं वळणाचं पाणी वळणावर जातं, परंतु मी तर म्हणेल आता या टेंबिवली टीमचं वळणच बदलून टाकलंय ते मात्र श्रीवीरा बीडच्या बॉलरने. हाँ, निश्चित तौर पर आग लगाई जा चुकी है मैदान के चारों तरफ. बीड के इन गेंदबाजों ने पहले तो नितिन धुळे आए और उसके बाद जय, जिन्होंने 2 सिक्सर भी लगाए थे इनिंग में पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए. ते फार महत्वाचं आहे, कारण जय धुलेचे ते 2 षटकार बरंच काही मैदानात सांगून गेले. आणि त्यानंतर मी म्हटलं ना की पहिल्या इनिंग मध्ये वेदांत पाटीलचे 5 बॉल डॉट होते, त्यानंतर आलेला जय धुलेचा तो षटकार बरंच काही सामन्यात सांगून गेला. 5 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. इथे सिंगल आले, लेग बायच्या स्वरूपात एक जरूर पाहायला मिळेल. 4 बॉल आणि आता गरज आहे ती मात्र 12 धावसंख्येची. म्हणजे विचार करा, निर्णायक बॉल सुद्धा आहेत, निर्णायक धावा सुद्धा आहेत. मॅच बनणार की जाणार, कोण या चमचमत्या ट्रॉफी पर्यंत पोहोचणार हे पाहणं गरजेचं आहे. फार चांगली गोलंदाजी, ही तत्परता असणं गरजेचं आहे. पहा, गोलंदाजी करतायत सध्या मी तर म्हणेल जय धुले, परंतु त्याला सुद्धा माहिती की दुसरी धाव जर कन्वर्ट केली तर बरंच काही होईल. स्वतः बॉल घेऊन
तिथपर्यंत पोहोचला, बॉल रेट केला, हे फार महत्वाचं आहे. या गोष्टी क्रिकेट सिच्युएशन नुसारच खेळावा लागतो. परिस्थिती पाहून खेळणं फार गरजेचं आहे. त्याने सांगितलं, त्याने जाणून दिलं की एक धाव गेली तरी चालेल, परंतु दुसरी कन्वर्ट होता कामा नये. येणारे 3 बॉल आणि 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. निर्णायक बॉल सध्या मॅच मधला. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. इथे आलाय डॉट. अगदी गोलंदाजी शरीराच्या बाहेर थोडा बॉल ठेवण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेर मी तर म्हणेल यशस्वी झालाय. अफलातून मॅच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. जय आर्या टिंबिवली टीम साठी आणि त्याच्या समवेत श्रीवीरा बी टीम साठी. निसर्गरम्य वातावरण पहा. गुढीपाडव्याचा हा शुभ मुहूर्त. फटका यावेळी फसलाय. अगदी मी तर म्हणेल आता मॅच वरची जी पकड आहे ती मजबूत झाली. देखिए कर्जत लोकल टेनिस केबल चैनल पर ये खबर आग की तरह फैल चुकी है. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. A1 जोड़ी ट्रॉफी 2025 की चैंपियन बनने जा रही है श्रीवीरा बीड टीम, अगर कोई बॉलर गलती ना करे तो. ब्रेकिंग न्यूज. खरं म्हणायला गेलं तर गतवर्षी फार मोठ्या चुका झाल्या होत्या याच बीड टीम कडून. स्वप्न साकार करण्याचं राहून गेलं होतं, परंतु हे स्वप्न तिसऱ्या पर्वात त्यांनी सत्यात जरूर उतरलंय. अगदी सामना क्लोज होता.